चला मंडळी, आज बनवूया समोसे। तर इथे मी मैदा घेतलेला आहे 2 वाटी। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेले आहे, हळद टाकली आहे थोडीशी आणि ओवा असा थोडासा हातावर चोळून टाकलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहे, यामुळे आपल्या समोसेच्या पारीला चांगली चव येते। त्यामध्ये मी सगळं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे गरम करून 1 पळी। तर ते सगळं एकत्र मिक्स करून आपण थोडं थोडं पाणी करून पारीसाठी पीठ मळून घेते। तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। थोडंसं तेल लावून आपण ते चांगलं अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहोत। तर इथे पाहू शकता तुम्ही माझा गोळा मळून झालेला आहे आणि आता मी ते झाकून ठेवलेलं आहे। इकडं आता मी बटाटे उकडून घेतले होते, कढईत तेल टाकले, जिरं टाकले थोडंसं आणि त्यानंतर आपण उकडलेला बटाटा स्मॅश करून टाकलेला आहे। तो चांगला परतून घेतल्यानंतर आपण त्यात मसाले टाकणार आहे। हळद मिरची पावडर, थोडीशी धना पावडर टाकली, जिरी पावडर टाकलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपण त्यामध्ये थोडासा चाट मसालाही टाकणार आहे। तर चाट मसाला नसला तर तुम्ही थोडंसं लिंबू पिळून टाकू शकता। हे चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मी थोडासा वाटाणा जो आहे, हिरवा वाटाणा, तो पाण्यातून थोडासा उकळून घेतलेला आहे, त्यामुळे मग शिजायला वेळ लागत नाही। तर इथं बघताय तुम्ही तो थोडासा शिजलेलाच आहे। मग त्यानंतर तोही त्या बटाट्यामध्ये टाकलेला आहे। तर आपल्या भाजी इथे तयार झाली। मीठ टाकले चवीप्रमाणे आणि परत एकदा मी त्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे आणि आता आपण हे काढून घेऊन थंड होण्यासाठी ठेवणार आहे। तर इकडे आपल्या समोस्याचे पीठही चांगलं भिजलं होतं। तर आता आपण पारी लाटून घेणार आहोत। इथे मी अशी मध्यम आकाराची पारी लाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण ते कट करून घेणार आहे आणि समोसेचा आकार व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी त्याचा आकार करून घेतला आहे आणि त्यामध्ये आपण ती समोसेची भाजी आहे ती भरून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी ते भरून घेतलेली आहे आणि असेच सगळे समोसे मी तयार करून घेतलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता माझे बरेचसे असे समोसे तयार करून झालेले आहेत आणि आता ते तळायला घ्यायचे आहेत। तिथे कढईत तेल गरम झाल्यानंतर मी पहिलं चेक केलं तेल गरम झाले की नाही। मध्यम आचेवरच तेल गरम झाल्यानंतर मी समोसे सोडले आहेत आणि तयार आहेत असे आपले गरमागरम समोसे। तर रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।